विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 आणि या पेपरमधील सीसॅट मधील सर्व गणित स्पष्टीकरण सहज आणि सोप्या भाषेमध्ये. चला तर पाहूया मग राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्न लगेच. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 आणि 2019 राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील सीसॅटची महत्त्वाचे प्रश्न पाहूयात लगेच. पाहूयात पहिला प्रश्न. रेलगाड्यासाठी कोकणात फक्त एक एकेरी मार्ग उपलब्ध आहे. ताशी 50 किलोमीटर प्रति तास इतक्या समान गतीने प्रवास करणाऱ्या गाडीने AX हे स्थान 100 किमी अंतरावर असणाऱ्या BY या स्थानावर पोहोचण्यासाठी सकाळी 7:40 सोडले. ताशी 40 किलोमीटर प्रति तास या एक समान गतीने प्रवास करणाऱ्या गाडीने BY हे स्थान AX या स्थानावर पोहोचण्यासाठी सकाळी 8:10 सोडले. वाहतूक नियंत्रणाच्या ही परिस्थिती सकाळी 8:40 लक्षात आली तर या दोन गाड्याची टक्कर टाळण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी नियंत्रकाला गणिती हिशोबाने उपलब्ध असलेला कालावधी निवडा. तर या ठिकाणी या प्रश्नाचा नेमका मिनिंग काय आहे ते अगोदर समजून घेऊयात आपण, कारण जर समजा प्रश्नाचा मिनिंग समजला तर तुम्हाला हा प्रश्न लवकर समजेल. तर या ठिकाणी दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे दोन ठिकाणं आहेत. समजा या ठिकाणी पहा AX ठिकाण आहे आणि हे BY आहे. तर AX ठिकाणावरून एक गाडी सकाळी निघालेली आहे आणि ती गाडी निघालेली आहे 7:40 आणि तिचा वेग आहे 100 किलोमीटर प्रति तास. A ठिकाणाहून निघालेली गाडी आणि तिचा वेग आहे 100 किलोमीटर प्रति तास. आणि या दोन स्टेशनमधलं जे एकूण अंतर आहे हे आहे 100 किलोमीटर आणि या गाडीचा वेग आहे 50 किलोमीटर. त्यानंतर या स्टेशनवरून दुसरी गाडी निघालेली आहे. ती गाडी निघालेली आहे 8:10 आणि या गाडीचा वेग आहे 40 किलोमीटर प्रति तास. आता ह्या दोन गाड्याही चालू झालेल्या आहेत आणि ह्या गाड्या चालू असताना एकाच ट्रॅकवर ह्या दोन्ही गाड्या चालतात. 8:40 असे लक्षात आले की या दोन्हीही गाड्या एकमेकाच्या विरुद्ध जात आहेत आणि आता 8:40 नंतर या जर गाड्याची टक्कर व्हायची नसेल किंवा म्हणजे ह्या टक्कर होऊ द्यायची नसेल तर अजून किती मिनिट वेळ आहे आपल्याकडे, किती मिनिटानंतर त्यांची टक्कर होणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं, पहिली गाडी 7:40 निघालेली आहे, 50 किलोमीटर वेग आहे. 8:40 हे लक्षात आलं म्हणजे 8:40 पर्यंत एक तासामध्ये ही जी गाडी आहे AX कडून जाणारी गाडी 50 किलोमीटरने एक तासामध्ये ती 50 किलोमीटर अंतर गेली असेल. म्हणजे या ठिकाणी या गाडीने 50 किलोमीटर अंतर पूर्ण केलं असेल. पहा इथं आलेली असेल ही गाडी AX गाडी, म्हणजे इकडून जी गाडी निघणार आहे ते इथपर्यंत गेलेली आहे. त्याच वेळेला दुसरी गाडी 8:10 निघाली होती. 8:40 म्हणजेच BX ही जी गाडी आहे BY तर तिचा वेग आहे 40 आणि ती अर्धा तास चालते, म्हणजेच 1/2 तास. मग एका तासामध्ये जर 40 किलोमीटर वेग असेल तर अर्धा तासामध्ये ती जाईल 20 किलोमीटर. म्हणजे ही गाडी आता इकडून 20 किलोमीटर अंतर आलेली असेल. तर पहा AX कडून जाणारी गाडी 50 किलोमीटर आणि BY कडून येणारी गाडी 20 किलोमीटर. एकूण अंतर हे 70 किलोमीटर संपलेलं आहे. आता ह्या दोन गाड्याची भेट होणार आहे आणि दोन गाड्याची भेट होण्यासाठी 30 किलोमीटर अंतर मध्ये बाकी आहे. 30 किलोमीटर अंतर. आता जर समजा या गाड्याचा वेग विचार केला तर या गाडीचा वेग 50 आहे, या गाडीचा वेग 40 आहे. म्हणजे एक तासामध्ये ह्या 90 किलोमीटरनं जवळ येणार आहेत. म्हणजेच पहा एक तासामध्ये पहिली गाडी 50, दुसरी 40 किलोमीटरने वेगाने जात आहे. याचा अर्थ हे एक तासामध्ये 90 किलोमीटर एकमेकाच्या जवळ येणार आहेत. आपल्याला वेळ आहे फक्त म्हणजे एकूण अंतर राहिले फक्त 30 किलोमीटर. तर एक तासामध्ये 90 किलोमीटर तर 30 किलोमीटरला किती असं तोंडी जरी काढलं तुम्ही तर आपल्याला कळेल की 20 मिनिट वेळ लागेल. कारण एक तास म्हणजेच 60 मिनिट
60 मिनिटाला 90 किलोमीटर असेल, 60 मिनिटाला 90 किलोमीटर, तर 20 मिनिटामध्ये राहिलेलं 30 किलोमीटर अंतर पूर्ण होईल आणि या गाडीची टक्कर होईल. म्हणजे आपल्याकडे आणखी 20 मिनिट वेळ आहे, जी ही टक्कर आपण होण्यापासून किंवा ह्यांचं जे ऍक्सिडेंट होऊ शकतो किंवा एकमेकाला त्या भेटू शकतात, तर ते थांबण्यासाठी आणि अपघात टळण्यासाठी 20 मिनिट वेळ आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, जया म्हणते मी जर माझ्या आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची 6 पट व माझ्या 7 वर्षांनी होणाऱ्या वयाची 7 पटीत मिळवली तर माझ्या आत्ताच्या वयाची 14 पट मिळते. तर आत्तापासून 5 वर्षांनी होणारे माझे वय दाखवणारा पर्याय निवडा. तर हा प्रश्न एक समीकरण मांडलं की लगेच सुटतो. तर समीकरण नेमकं कसं मांडायचं ते पाहूया आपण. तर जयाचं जे सध्याचं वय आहे, जया, ते आपण एक्स इयर समजूयात. म्हणजे तिचं वय आहे एक्स इयर, एक्स वर्ष वय आहे. आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची 6 पट, म्हणजे जयाचं 6 वर्षानंतर वय म्हणजेच एक्स अधिक 6 होईल आणि याची 6 पट करायची आपल्याला पुढे. 6 पट बरोबर 6 कंसात एक्स अधिक 6. हा जर गुणाकार आपण या ठिकाणी केला तर तो गुणाकार येईल 6x अधिक 36. त्यानंतर आपल्याला सांगितलंय 7 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 7 पटीमध्ये. मग 7 वर्षानंतरचं वय किती होईल? 7 वर्षानंतर जयाचं वय होईल x अधिक 7 आणि 7 पट या वयाची 7 पट म्हणजेच x अधिक 7 गुणिले 7 म्हणजे 7x अधिक 49. तर ह्या दोन्हीची जर बेरीज केली तर माझ्या आत्ताच्या वयाच्या 14 पट म्हणजे सध्याचं वय किती आहे x, तर x ची 14 पट मिळते. x ची 14 पट म्हणजे ह्या दोन्हीची बेरीज ही आत्ताच्या वयाच्या 14 पट. म्हणजे आपण असं लिहू शकतो 6x अधिक 36 अधिक 7x अधिक 49 आणि ही जी असणार आहे ती असणार आहे सध्याच्या वयाची 14 पट म्हणजेच 14x. तर या ठिकाणी बेरीज करूयात 6x आणि 7x म्हणजेच 13x अधिक 36 आणि 49 ची बेरीज करा, ती येईल तुम्हाला 85 बरोबर 14x. त्यानंतर हे 13x इकडे वजा करूयात म्हणजे 14x मधून 13x गेले बरोबर या ठिकाणचं हे 85 आपण इकडे लिहिलेलं आहे. तर या ठिकाणी x बरोबर 85. तर x काय आहे? जयाचं सध्याचं वय आहे x. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारले तर आत्तापासून 5 वर्षांनी होणारे माझे वय निवडणारा पर्याय दाखवा. तर या ठिकाणी आजपासून 5 वर्ष म्हणजेच 85 प्लस 5 बरोबर 90 वर्ष. तर जयाचे 5 वर्षानंतरचे वय असेल 90 वर्ष. या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर. तर पहा, अतिशय सोप्या पद्धतीने सोडवता येतं. आपल्याला जर समीकरण मांडता आलं तर अगदी 1 मिनिटापेक्षा कमी वेळेमध्ये हे समीकरण सुटतं. यानंतर पुढील प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत ए बी सी डी व ई या वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्याचा नकाशा दाखवला आहे. तुमच्या निवडीच्या कोणत्याही वसाहतीपासून सुरुवात करून 7ही मार्गावरून एकदा आणि फक्त एकदा चालावे लागले अशा मार्गाची रचना करा. जेथून सुरुवात केली तेथेच शेवट व्हावा ही अपेक्षा नाही. अशा मार्गाची सुरुवात किती ठिकाणावरून करता येईल? तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तो आपण पाठीमागच्या पेपरमध्ये सोडवलेला आहे. जसं की हे 1 आहे, त्यानंतर या ठिकाणी आहे सी, या ठिकाणी आहे डी आणि या ठिकाणी आहे बी, या ठिकाणी आहे ई. तर असे हे मार्ग आहेत. तर कोणत्याही मार्ग कुठूनही सुरुवात करायची आहे आणि ह्या सर्व 7 मार्गावर फिरायचं आहे. तर याचं पूर्ण स्पष्टीकरण आपण त्यावेळेस दिलं होतं आणि आपल्याला 2 वेळा हा मार्ग चालता येतो असे या पद्धतीने आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे. यापूर्वीचा जर पेपर तुम्ही पाहिला असेल तर त्या पेपरमध्ये याचं उत्तर आहे. म्हणजे पहा, पाठीमागचे जर पेपर तुम्हाला माहीत असतील किंवा प्रश्न तुम्ही सोडवला असाल तर पुढचे प्रश्न अगदी सेकंदामध्ये सुटतात. जर पूर्वीचा पेपर तुम्ही दिला असेल तर हा प्रश्न अगदी 2 सेकंदामध्ये सुटतो आणि या प्रश्नाचं उत्तर येतं 2 वेळा, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे,
मी पाली या गावामध्ये राहतो आणि मला जवळपास राहणाऱ्या उपचार करून घेणाऱ्या तेली, नेली, तेली आणि सेली या गावातील ग्राहकांना भेटी द्यायची आहे. सर्व गावे द्विमार्गी रस्त्याने जोडणारी आहेत. पाली ते नेली मार्ग 31 किलोमीटर, तेली ते पाली 20 किलोमीटर, सेली ते पाली 22 किलोमीटर, नेली ते तेली 16 किलोमीटर, तेली ते सेली 18 किलोमीटर आणि सेली ते नेली 26 किलोमीटर या लांबीची आहेत. सर्व ग्राहकांना भेटी देऊन पालीला परतण्यासाठी मला कापावे लागणारे किमान अंतर किती असेल? तर या ठिकाणी वेगवेगळी गावं दिलेली आहेत आणि या गावामध्ये किती अंतर असेल हे पण सांगितलेलं आहे आणि सर्व गावांना व्हिजिट करून परत पुन्हा पालीला यायचं आहे. तर परत पालीला येण्यासाठी कमीत कमी किती अंतर चालावं लागेल आणि त्याचा रूट काय असेल हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर दिलेल्या माहितीवरून आपण या ठिकाणी आकृती काढून घेऊयात की नेमकं हे गावाची रचना कशी आहे. तर पहा, दिलेल्या मार्गामध्ये आपल्याला सांगितलंय पाली ते नेली 31 किलोमीटर. या ठिकाणी जर आपण पाली गाव दाखवलं, पाली, तर या ठिकाणी पाली ते नेली, या ठिकाणी नेली गाव घेऊयात आणि हे आहे 31 किलोमीटर. त्यानंतर तेली ते पाली 20 किलोमीटर, तेली ते पाली, समजा या ठिकाणी जर तेली गाव लिहिलं तर हे आहे 20 किलोमीटर. हे जे काही अंतर या आकृतीमध्ये दिसतंय हे अंतर म्हणजे एक अंदाजे आपण ठिकाण दाखवलंय. त्यानंतर सेली ते पाली 22 किलोमीटर, या ठिकाणी समजा आपण सेली घेतलं तर हे आहे 22 किलोमीटर. त्यानंतर नेली ते तेली, नेली ते तेली 16 किलोमीटर, म्हणजे या दोन्ही मधलं अंतर आहे 16 किलोमीटर. त्यानंतर तेली ते सेली, म्हणजे हे जे अंतर आहे ते आहे 18 किलोमीटर आणि सेली ते नेली 26 किलोमीटर, म्हणजे हे सेली ते नेली हे आहे 26 किलोमीटर. तर सर्व गावांना जाऊन पुन्हा परत यायचं असेल तर नेमकं कोणता रूट निवडावा? तर या ठिकाणी वेगवेगळे रूट आहेत, वेगवेगळ्या रूटनं तुम्ही जाऊ शकतात. तर या ठिकाणी जो जवळचा मार्ग आहे तर तो या पद्धतीने येतो. पालीवरून सेलीला यायचं आहे आपल्याला, म्हणजे हे 22 किलोमीटर अंतर चालायचं आहे. प्लस त्यानंतर सेलीला आल्यानंतर आपण नेलीला न जाता किंवा हे या मार्गे न येता, कारण हे 18 आणि 16 32 होते, तर आपण डायरेक्ट या मार्गे येऊयात नेलीला, सेलीवरून नेलीला, कारण इथून इकडे यायला हे 16 आणि 18 32 होते, तर हे शॉर्टकट 26 किलोमीटर आहे. तर हे 26 किलोमीटर प्लस पुन्हा नेलीवरून सेलीला येऊयात, नेलीवरून तेलीला, तर हे अंतर आहे 16 किलोमीटर प्लस तेलीवरून डायरेक्ट परत पुन्हा पालीला, तर हे आहे 20 किलोमीटर. आणि या ठिकाणी या सर्वांची जर बेरीज केली तर ही बेरीज येते 84 किलोमीटर. तर हा कमीत कमी शॉर्टेस्ट रूट आहे. या मार्गाने जर गेलं तर तो 84 किलोमीटर अंतर चालतो. आणि या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढील विधानांचे परीक्षण करा. आणि हे विधान वाचल्यानंतर त्यावर पर्यायी उत्तर दिलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पॉज करून हा प्रश्न सोडवू शकतात. तर पाहूया, पहिलं विधान आहे, ऊर्जेच्या विविध स्वरूपाच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनाची गरज असते. म्हणजे जीवाश्म इंधनाची गरज असते ऊर्जा निर्माण करण्यासाठी. अणुविखंडन या विलनीकरण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे उत्पादन होते. विखंडन केल्यानंतर जी विलिनीकरण प्रक्रिया आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जेचं उत्पादन होतं. जैव इंधनाचा वापर करत नसल्यामुळे अणुऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी करते. जैव इंधनाचा वापर करत नसल्याने अणुऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी करते. तिसरं विधान आहे, काटेकोरपणे व्यवस्थापन करून अणुकचऱ्याची समस्या सुटू शकते. तर हे 4 विधान दिलेले आहेत आणि यावरून उचित अनुमान निवडायचं आहे. जैव इंधने वापरून निर्माण केलेली ऊर्जा विविध स्वरूपाच्या प्रदूषणात भर टाकते. तर या ठिकाणी दिलेलं नाही असं काही या ठिकाणी वरच्या 4 विधानावरून, म्हणजे हे चूक आहे. जैव इंधनाची गरज नसल्यामुळे अणुऊर्जा हा चांगला पर्याय आहे. जैव इंधनाची गरज नाही असं नाही, लक्षात घ्या. तर एक अणुऊर्जा चांगला पर्याय, पण हे नसल्यामुळे म्हटलंय आणि या ठिकाणी कुठेही अशी माहिती नाही
म्हणून हेही विधान चुकीचं आहे. काटेकोर कचरा व्यवस्थापन करता येत असल्यामुळे प्रदूषण समस्या तसेच जैव इंधनाचा वापर टाळून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळवण्याचा अणुऊर्जा हा चांगला पर्याय आहे. तर या विधानाचं जवळपास या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी समर्थन झालेलं आहे, म्हणून हे विधान नंबर 3 बरोबर आहे. त्यानंतर चौथं पण पाहूया आपण. जैवाश्म इंधनाचा दुष्काळ तसेच ऊर्जेची कमतरता याचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अणुऊर्जा निर्मिती करण्यास अन्य पर्याय नाही, असंही या ठिकाणी कुठल्या विधानावरून सांगता येत नाही, म्हणून हेही चूक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, दीर्घ मुदतीच्या कैद्यांना तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून पुरेसे निवृत्ती वेतन द्यावे असे सुचवले गेले आहे. हे म्हणजे गुन्ह्याबद्दलचे पारितोषिक वाटत असल्यामुळे बहुसंख्य लोकांनी ही सूचना लगेच धुडकावून लावली आहे. म्हणजे जर दीर्घ काळ जसं की 25-30 वर्ष जर सजा भोगली आणि तो मग वयस्कर होतो तर त्यांना पेन्शन द्यावी असा म्हणजे नियोजन पुढे आलं की ज्यामुळे ते पुन्हा गुन्हेगारी करणार नाहीत. परंतु अनेक लोकांना असं वाटलं की हे म्हणजे पारितोषिक आहे गुन्हेगारीचं, त्यामुळे याला लगेच विरोध झाला. तर या ठिकाणी पहा, कैद्यांच्या निवृत्ती वेतनाची पाठराखण करणाऱ्यांनी ही शक्यता फेटाळून लावल्यानंतर टीका करताना दावा केला आहे की या टीकाकारांनी टिंबटिंब हे समजून घ्यायला हवे. तर या ठिकाणी पहा, गुन्हे प्रतिबंधापेक्षा गुन्हेगाराला शिक्षा मिळणे महत्त्वाचं असं काहीही नाही, कारण हे पाठराखण करत आहेत निवृत्ती वेतन द्यावं यासाठीचं. त्यानंतर आहे गुन्हा प्रतिबंध हा महत्त्वाचा प्रश्न नाही असंही म्हणता येणार नाही. गुन्हा प्रतिबंधासाठी दूरगामी उपाय करणं महत्त्वाचे आहे. तर गुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी काहीतरी उपाय करा, मग पेन्शन द्यायची नसेल तर उपाय करा असं त्यांचं मागणं असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. आणि चौथा आहे, तुरुंगातून सुटल्यावर काय होते याच्याशी कायद्याचा संबंध नाही, याचाही काही संबंध येत नाही. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, एक्सच्या ज्या किमतीसाठी x वर्ग छेद 4 अधिक x छेद 2 वजा 4 या राशीचे मूल्य 0 ते 4 या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे ती पर्याय निवडा. तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. या 4 पर्यायामधून एक्सची किंमत कोणती घ्यावी, म्हणजे त्याचं उत्तर 0 ते 4च्या दरम्यानची नैसर्गिक संख्या म्हणजेच 1 असेल, 2 असेल किंवा 3 असेल. तर या ठिकाणी कोणत्याचं उत्तर 1, 2, 3 येतं जर आपण x बरोबर ते घेतलं तर या ठिकाणी तुम्ही पर्याय वापरू शकतात. मी डायरेक्ट उत्तर सांगतो तुम्हाला. एक्सच्या ठिकाणी जर तुम्ही 4 ठेवलं तर काय होईल, या ठिकाणी पहा, एक्सचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग छेद 4 अधिक 4 छेद 2 वजा 4. आता याची जर किंमत सोडवली आपण तर हे 4चा वर्ग 16 छेद 4 अधिक 2 न 4 ला भागूयात, 2 1 2 2 दोन्ही 4 म्हणजे हे 2 वजा 4. 16 ला 4 न भागा, या ठिकाणी उत्तर येईल 4 अधिक 2 वजा 4 म्हणजेच 6 वजा 4 बरोबर 2. म्हणजे आपलं 1, 2, 3 पैकी उत्तर येणं अपेक्षित आहे. तर या ठिकाणी 2 आलेलं आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, घाई असलेल्या आसिफा आणि अजिता उतरण्यासाठी असलेल्या सतत सरकत्या जिन्यावरून उतरत आहेत. जमिनीवर पोहोचण्यासाठी आसिफा व अजिता अनुक्रमे 40 आणि 60 पायऱ्या उतरतात. ज्या वेळामध्ये अजिता 3 पायऱ्या उतरते तेवढ्याच वेळामध्ये आसिफा 1 पायरी उतरते. जिना सरकत नसेल तर प्रत्येकीला उतराव्या लागणाऱ्या एकूण पायऱ्यांची संख्या काढा. तर या ठिकाणी पहा, अजिता 3 पायऱ्या उतरते तेव्हा आसिफा 1 पायरी उतरते. म्हणजे याच्या 3 पायऱ्या, म्हणजे जे कोणी 40 उतरतं त्याच्या 3 पायऱ्या उतराची जी स्पीड आहे ती आसिफाच्या 1 पायरीच्या उतरा इतकी आहे. तर याची एक ट्रिक तयार करायचं काम सध्या चालू आहे. म्हणजे याच्यावर आपल्याला ट्रिक तयार करायची आहे आणि ही ट्रिक तयार केल्यानंतर मी पुढील व्हिडिओमध्ये किंवा आपले 45 व्हिडिओमध्ये कोणत्या तरी व्हिडिओमध्ये ही ट्रिक सांगणार आहे, हे लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला हा प्रश्न सेकंदामध्ये सुटला पाहिजे. तर या ठिकाणी सध्या तरी मी याचं स्पष्टीकरण देत नाही, कारण याचं ट्रिक तयार करायचं काम चालू आहे आणि या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे, हेही निश्चित आहे, लक्षात ठेवा. तर याची ट्रिक तुम्हाला लवकरच सांगितली जाईल. यानंतर पुढील प्रश्न आहे, अनुक्रमे ए आणि बी या जागासाठी उचित शब्द वा शब्दसमूह जोडी निवडा. तर या ठिकाणी ए आणि बी ह्या 2 रिकाम्या जागा भरायच्या आहेत.
नवीन औषधावर जर भरमसाठ प्रमाणामध्ये टिंबटिंब स्त्रोत खर्ची घातलेला असूनही मानवी चाचण्यात मिळालेल्या विपरीत परिणामामुळे त्याचा विकास थांबवण्यात आला. एकेकाळी ज्याचे एक प्रकारे अनेक शारीरिक व मानसिक विकारावर टिंबटिंब उपचार करण्यासाठी उपयुक्त म्हणून स्वागत झाले होते, ते औषध आता फक्त त्याच्या विकासकांना दिवाळे काढणाऱ्या लावणाऱ्या आर्थिक पांढरा हत्ती म्हणून आठवले जाण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी पहा, एक कोणतं तरी औषध शोधलं, त्याला भरपूर खर्च केला, परंतु त्याचा परिणाम योग्य आला नाही. आणि सुरुवातीला असं वाटत होतं की ते औषध म्हणजे आता लगेच सगळंच दुरुस्त होईल, म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी या सर्वांचा अर्थ होतो. तर या ठिकाणी नैसर्गिकरित्या तर ते औषध सापडलं असणार नाही, पहिल्या ठिकाणी नैसर्गिक येणार नाही, हे दोन ऑप्शन कटले. दुसरा ऑप्शन तिसऱ्यामध्ये जर पाहिलं आर्थिक हे बरोबर आहे. तर विकारावर भिकार लक्षणी उपचार आणि रामबाण उपचार करण्यासाठी म्हणून उपयुक्त याचे स्वागत झाले. तर या ठिकाणी भिकार लक्षणे असणं शक्य नाही, म्हणून रामबाण हेच असलं पाहिजे. म्हणजे पहिल्या ठिकाणी या ठिकाणी आर्थिक आणि या ठिकाणी रामबाण. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, नुकत्याच पार पडलेल्या सरपंचासाठीच्या निवडणुकीत 4 उमेदवारांना एकूण 972 मते मिळाली. जिंकलेल्या व्यक्तीला मिळालेली मते त्याच्या विरोधकापेक्षा अनुक्रमे 52, 58 आणि 102 अधिक आहेत. तर दिलेल्या माहितीच्या संदर्भाने सत्य विधान निवडा. तर या ठिकाणी 4 उमेदवार आहेत, एकूण मते आहेत 972 आणि ज्याला जिंकले त्याला एकापेक्षा 52, एकापेक्षा 78 आणि एकापेक्षा 102 अधिक मते मिळालेली आहेत. तर या ठिकाणी जो जिंकला किंवा हे सगळं काढायचं असेल तर जिंकल्याला किती मतं मिळाले पाहिजे हे निष्कर्ष वाचले तर आपल्या लक्षात येईल. तर आपण हे सोडवून घेऊयात. म्हणजे ज्याने निवडणूक जिंकला आहे त्याला आपण X मते मिळाले असं समजूयात. म्हणजे दुसऱ्याला किती मिळतील, मग एकाला 52 कमी म्हणजे X वजा 52, पुन्हा एकाला 78 कमी म्हणजे X वजा 78, पुन्हा 102 कमी म्हणजेच X वजा 102 आणि ह्या सगळ्यांची बेरीज आहे 972. म्हणजे आपण समीकरण असं लिहू शकतो, ह्या सगळ्यांची बेरीज म्हटल्यानंतर X अधिक X वजा 52 अधिक X वजा 78 अधिक X वजा 102 आणि ह्या सगळ्यांची बेरीज असेल 972. तर या ठिकाणी जर समीकरणाची बेरीज केली x तर हे होईल 4x वजा 52 वजा 78 आणि वजा 102 यांची बेरीज येईल 232 वजा 232 बरोबर 972. तर हे वजा 232 या बाजूला आल्यानंतर प्लस होईल, म्हणजे 4x बरोबर 972 प्लस 232 म्हणजे 4x बरोबर 1204. जर x ची किंमत काढायची असेल तर x बरोबर 1204 भागिले 4, 4 1 4, 4 त्रिकोण 12, शून्याला 0, 4 1 4 म्हणजे x ची किंमत आलेली आहे 301. तर या ठिकाणी 301 यावरून आपण कोणताही निष्कर्ष काढण्यासंबंधी सामुग्री अपुरी आहे, कुठलाही निष्कर्ष काढायला सामुग्री अपुरी असं पहिलं विधान आहे. जिंकलेल्या उमेदवाराला सगळी मिळून 132 मध्ये जादा मिळाली, सगळे मिळून 132 जादा मिळाली. तर या ठिकाणी हे सगळे मिळून जर विचार केले तर हे 232 आहेत जे जास्त आहेत. एका उमेदवाराला 200 मते मिळाली. आता याला 103 मिळालेत. 103 मधून जर 52 वजा केलं किंवा 78 वजा केलं किंवा 102 वजा केलं तर 200 मते जास्त मिळाली, हे विधान येत नाही. आणि जिंकलेल्या उमेदवाराला 301 मते मिळाली. x ची किंमत 301 आलेली आहे आणि x म्हणजे जिंकलेली मते आहेत 301, म्हणजे विधान नंबर 4 बरोबर आहे. तर जिंकलेल्या उमेदवाराला 301 मते मिळाली आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे, 2 समद्विभुज समलंब चौकोनाचे डेस्क जोडून सुषम षटकोनी पृष्ठाचे टेबल करून त्याभोवती 6 विद्यार्थी चर्चेसाठी बसले आहेत.
प्रत्येक जण टेबलाच्या एकेका बाजूला बसला आहे. कामिला ही आर्या व पिनाक यांच्या दरम्यान बसली आहे. बंकू हा इनीच्या डावीकडून दुसऱ्या स्थानी बसला आहे. नानू हा पिनाकच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानी बसला आहे. आर्या कामिलीच्या शेजारी बसलेली नाही. आर्याच्या समोर बाजूला बसलेली व्यक्ती दर्शवणारा पर्याय निवडा. तर या ठिकाणी हा प्रश्न आहे आणि या ठिकाणी याचं जर आपण आकृती काढली तर एक षटकोन आकृती आपण आकृती काढून घेऊयात. हे षटकोन आहे असा. तर ह्या षटकोन आकृतीवर हे बसलेले आहेत सर्वजण. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीवरून आपल्याला काय काय सांगितले ते पाहूयात आपण. कामिला ही आर्या व पिनाकच्या दरम्यान बसली आहे. म्हणजे कामिला ही आर्या आणि पिनाकच्या दरम्यान बसली आहे. तर या ठिकाणी आर्या आणि पिनाक कुठं बसलेले माहित नाहीत, पण या दोन्हीच्या दरम्यान कोण आहे? कामिला. समजा आपण या ठिकाणी जर पिनाकचं स्थान निश्चित केलं, एक स्थान करूयात आपण निश्चित. पिनाक या ठिकाणी बसलेला आहे. तर या ठिकाणी पुढचं विधान आहे, बकुआ इनाच्या डावीकडून दुसऱ्या स्थानी बसली आहे. नानू हा पिनाकच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानी बसलेला आहे. तर ह्या पिनाकच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानी नानू बसलेला आहे. तर या ठिकाणी आहे नानू. त्यानंतर बकुआ इनीच्या डावीकडून दुसऱ्या स्थानी. तर या ठिकाणी जर आपण इनी घेतली तर बकुआ इकडे येईल, दुसऱ्या स्थानी या ठिकाणी बकुआ येईल. त्यानंतर जर समजा इना इथं घेतली तर बकुया या ठिकाणी येईल दुसऱ्या स्थानी. तर आपल्याला दोन चान्सेस आहेत. या ठिकाणी जर इना घेतली तर बकुया इथं येईल, परंतु आपल्याला असं सांगितलंय कामिला ही आर्या व पिनाकच्या दरम्यान बसलेली आहे. तर कामिला ही आर्या आणि पिनाक म्हणजे कामिला एक तर जागा ह्या पिनाकच्या बाजूला कामिलाची असलीच पाहिजे. म्हणजे या ठिकाणी कामिला असली पाहिजे. मग इकडं कामिला असेल तर इकडं पण इनाक बसू शकतो आणि इकडं जर इनाक असेल तर इकडं कामिला बसू शकते. तर अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपण कामिलाला बसवूयात. कामिला. तर इना जी आहे, इनाच्या डावीकडून दुसऱ्या स्थानी बंकुआ. तर या ठिकाणी इनीला जर बसवलं तर या ठिकाणी असेल बंकुहा. आता राहिलेली जागा आहे आर्या. तर या पद्धतीने हे 6 जण बसलेले आहेत. आणि आता या ठिकाणी प्रश्नामध्ये काय विचारले पहा, आर्याच्या समोरच्या बसलेल्या व्यक्तीचा पर्याय. तर आर्याच्या समोर कोण आहे? तर ती आहे कामिला. तर या ठिकाणी आर्याच्या समोर बसलेली आहे कामिला, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर $A याचा अर्थ ए हा बी चा भाऊ आहे, A@B याचा अर्थ ए ही बी ची बायको आहे, A#B याचा अर्थ ए ही बी ची मुलगी आहे, A फुली याचा अर्थ ए ही बी चे वडील आहेत, तर WTQ ही भावंडे असलेल्या दर्शवणारी साखळी या ठिकाणी निवडायची आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही पूर्ण पर्याय चेक केले तरच तुम्हाला याचं उत्तर मिळू शकतं. आणि या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर पर्याय चेक करावा लागेल. फक्त पर्याय क्रमांक 3 उत्तर कसं आहे ते या ठिकाणी सांगणार आहे मी तुम्हाला. तर P@Q $T हे #U फुली W. तर यांचे नातेसंबंध कसे तयार होतात आणि याच्यामध्ये WTQ म्हणजे हे WT आणि Q हे भावंडे कसे आहेत हे पहा. P@Q याचा अर्थ ए ही बी ची बायको आहे, म्हणजे ही बायको आहे. ए ही बी ची बायको आहे याचा अर्थ हा पुरुष असेल आणि हा नवरा असेल हिचा, म्हणजे पती थोडक्यात. त्यानंतर डॉलरचा अर्थ काय होतो पहा. $B म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे, तर हा भाऊ आहे याचा, म्हणजे हे Q आणि T ही तर दोघ जण भाऊ झाले हे लक्षात आलं असेल तुमच्या, भावंडे झालेले आहेत. त्यानंतर हॅशचा अर्थ काय होतो. ए ही बी ची मुलगी आहे, तर याचा अर्थ असा होतो की ही मुलगी आहे कोणाची, यू ची, तर ही मुलगी आहे. आणि यू फुली डब्ल्यूचा अर्थ असा होतो की ए हे बी चे वडील आहेत,
तर ही याची मुलगी आणि हे वडील आहेत कुणाचे, याचे. म्हणजे थोडक्यात हे वडील झाले, यांचा हा मुलगा, हा मुलगी, हा पती झाला. तर हे दोघं जण भाऊ भाऊ, म्हणजे थोडक्यात पहा हे बहीण भाऊ आणि हे याचे वडील, म्हणजे थोडक्यात क्यू, टी आणि डब्ल्यू हे तिघ जण भावंडे झालेत, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 3 विधाने आणि त्यावर आधारित निष्कर्ष पुढे दिले आहेत. यथार्थ निष्कर्ष असलेला पर्याय निवडा. विधान 1, सर्व बी हे एक्स आहेत, सर्व एक्स हे जी आहेत, सर्व जी हे टी आहेत. तर याची आकृती कशी काढायची ते या ठिकाणी समजून घेऊयात आपण. सर्व बी, तर हे बी आहेत आणि सर्व बी एक्स पण आहेत, तर हे एक्स आहेत. त्यानंतर सर्व एक्स हे जी आहेत, सर्व एक्स जी आहेत, म्हणजे हे बी आहे, हे एक्स आहे आणि सर्व एक्स जी आहेत म्हणजे हे जी आहेत. अशा पद्धतीने ही आकृती असेल. तर ही आपण आकृती का काढलेली आहे, तर अजूनच्या पुढची शक्यता आपल्याला एक मांडायची आहे म्हणून आपण आकृती काढलेली आहे. 3 आकृत्या काढलोय आपण. या ठिकाणी बी, हा त्याच्याहून मोठा एक्स आणि हा त्याच्याहून मोठा जी. सेमच आकृत्यात काहीही बदल नाही. पण आपलं पुढचं एक विधान आहे, काही जी हे टी आहेत. आता काही जी हे टी आहेत, तर या ठिकाणी जर आपण आकृती काढली, काही जी हे टी आहेत, तर हे जी असं पण असू शकतं, फक्त जी मधूनच हे टी असतील, काही जी टी असू शकतात. किंवा दुसऱ्या आकृतीमध्ये एक्स पासून पण त्याचा म्हणजे आवाका असू शकतो, किंवा बी पासून पण हे टी असू शकतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ह्या 3 आकृत्या झालेल्या आहेत. आणि या 3 आकृत्यावरून आता निष्कर्ष आपण पाहणार आहोत, काय काय निष्कर्ष आहेत. तर या ठिकाणी पहा, पहिला निष्कर्ष आहे, काही बी हे टी आहेत. आता काही बी हे टी आहेत, हे पहिल्या आकृतीमध्ये आहे का पहा. काही बी टी म्हणते त्यांनी, काही बी टी याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये आहे. पण ह्या पण 2 शक्यता आहेत, म्हणजे पहिलं विधान चूक आहे. त्यानंतर काही टी हे या ठिकाणी एक गोष्ट आहे की काही बी हे टी आहेत, तर या ठिकाणी काही बी हे टी हे चुकलेलं आहे. त्यानंतर काही टी हे एक्स आहेत. आता काही टी एक्स आहेत, या आकृतीमध्ये आहेत एक्स, या आकृतीमध्ये पण आहेत, पण या आकृतीमध्ये नाहीत, म्हणजे हे दुसरं पण चुकलेलं आहे. त्यानंतर सर्व बी हे जी आहेत. आता हे सर्व बी जी आहेत, कुठेही पहा, कोणत्याही आकृतीमध्ये, तिन्ही आकृतीमध्ये हे विधान सत्य होतं की सर्व बी जी आहेत, सर्व बी जी आहेत, सर्व बी जी आहेत, म्हणजे क बरोबर आहे. काही टी हे जी आहेत. आता काही टी हे जी आहेत, काही टी हे जी आहेत, काही टी हे जी आहेत, तिन्ही आकृत्यामध्ये हे सत्य आहे, म्हणजे ड विधान पण सत्य आहे. तर पर्याय जर आपण चेक केला, क आणि ड सत्य, तर 1 नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी मिळतो की क आणि ड हे 2 विधानं सत्य आहेत. पुन्हा सुद्धा तुम्ही ही आकृती पाहू शकतात आणि सर्व विधानं वाचू शकतात, तुम्हाला लक्षात येईल. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका मत्स्य संग्रहालयामध्ये काही मासे आहेत, त्यापैकी 8 टिपकेवाले तर 13 पट्टेवाले आहेत. संग्रहालयातील 5 सोनेरी माशापैकी सर्व टपकेवाले आहेत. 7 गुलाबी माशापैकी प्रत्येकावर 1 तर पट्टे किंवा टपके आहेत. संग्रहालयातील माशाची शक्य असलेली किमान संख्या निवडा. तर या ठिकाणी आपण वेन आकृती काढूया. दुसरी वेन आकृती, याचे नाव जर दिले म्हणजे लक्षात जर घेतलं आपण, तर ह्याच्यामध्ये हे आहेत टिपकेवाले, टिपके असलेले, आणि हे आहेत पट्टे. तर या ठिकाणी आपल्याला जी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये काय सांगितले पहा, त्यातील 8 टिपकेवाले म्हणजे हे टिपकेवाले 8 आहेत समजूयात, आणि 13 पट्टेवाले हे आहेत 13. त्यानंतर काय सांगितले पहा, संग्रहालयातील 5 सोनेरी माशापैकी सर्व टपकेवाले आहेत. 5 सोनेरी आहेत आणि ते सगळे टपकेवाले आहेत. त्यानंतर 7 गुलाबी माशापैकी प्रत्येकावर 1 तर पट्टा असेल किंवा टिपके असतील, म्हणजे 7 जे आहेत ते टिपके असतील किंवा पट्टे असतील, माहित नाही. म्हणजे या ठिकाणी हे 7 माशेमध्ये घेऊयात आपण.
हे जर 7 माशेमध्ये घेतले तर या ठिकाणी फक्त पट्टे असलेले किती असणार आहेत? एक तर 6 असणार, कारण पूर्ण हे 7 असतील तर हे 6 असतील आणि पूर्ण हे 7 जर इकडे आले तर इथं असेल 1, म्हणजे फक्त टिपकेवाले किती असेल? 1, फक्त हे 6. त्यानंतर आपल्याला सांगितलंय की संग्रहालयातील 5 सोनेरी माशापैकी सर्व टपकेवाले आहेत. आता 5 सोनेरी जे आहेत ते टपकेवाले आहेत, म्हणजे हे पुन्हा 5 इथं मायनस करावं लागेल, म्हणजे इकडं 5 होतील. तर या ठिकाणी आता ह्या सर्वांची जर बेरीज केली तर हे 6 आणि हे 6 आणि हे 7, म्हणजे 6 अधिक 7 अधिक 6 एकूण 19 मासे, म्हणजे कमीत कमी 19 मासे या ठिकाणी असतील. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, किमान आकडा 19 असेल. यानंतर पुढील प्रश्न, त्यानंतर पुढील प्रश्न आहे 2 भावांच्या 2 झोपड्या एका मध्यम आकाराच्या तळ्याच्या विरुद्ध बाजूंना आहेत. प्रत्येक भावाला तळे ओलांडून एकमेकाच्या झोपडीपर्यंत जाण्यासाठी 12 दगड वापरावे लागतात. या दगडांना 1 ते 12 या संख्या वापरून रांगेने क्रमाने दिले आहेत. या दगडावर एक चतुर पुढील प्रमाणे उड्या मारत आहे. दर मिनिटाला तो ज्या दगडावरून सुरुवात करतो त्यापासून 5व्या दगडावर उडी मारतो. म्हणजे जर त्याने 4थ्या दगडावरून उडी मारली तर तो 9व्या दगडावर उतरतो, 9व्या दगडावरून तो दुसऱ्या दगडावर उतरतो आणि याप्रमाणे उड्या मारतो. म्हणजे 5-5च्या टप्प्याने उड्या मारत आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे एक जर तळ असेल, हे तळ आहे समजूया, तिकडे एक झोपडी आहे, इकडे एक झोपडी आहे, 2 भाऊ असे राहतात आणि याच्यामध्ये 1 ते 12 नंबरचे दगड आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 नंबरचे दगड. तर या ठिकाणी एक पक्षी आहे. जर चतुरने दुसऱ्या दगडावरून उडी मारायला सुरुवात केली तर या ठिकाणी यापैकी दुसऱ्या दगडावर चतुर नाव एक व्यक्ती बसलेला आहे. हा 2 नंबरच्या दगडावर आहे आणि तो मिनिटाला 5 पायऱ्या पुढे जातो. म्हणजे 2 वर असेल तर 5 पायऱ्या, म्हणजे 1 2 3 4 5 7 नंबरला येतो. पुन्हा 5 पायऱ्या म्हणल्यानंतर 1 2 3 4 5, पुन्हा तो उलट असंच म्हणजे 5-5ने पण उड्या मारतो. तर त्याने जर चतुरने दुसऱ्या दगडावरून उड्या मारायला सुरुवात केली आणि 36व्या मिनिटाला, म्हणजे तो 36 मिनिट उड्या मारलेला आहे, तर त्याने थांबला. तर ज्या क्रमांकावर तो थांबला असेल, म्हणजे ज्या क्रमांकाचा दगड असेल ते तुम्हाला शोधायचं आहे. तर या गणितामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, 36 उड्या म्हणजे तो 5-5 जर दगड पार केला असेल तर 36 गुणिले 5 म्हणजेच 180 उड्या मारलेला आहे आणि प्लस त्याचा सुरुवातीचा नंबर 2. तर या ठिकाणी होतील 182 दगड त्यांनी पार केलेले आहेत सुरुवातीलाच. तर या 182ला जर आपण एकूण दगड किती आहे त्या ठिकाणी 12, 182 भागिले 12 करा, 12 1 12, 12 1 12, 6 उरले 62 होईल, 12 5 60. आणि या ठिकाणी बाकी किती आलेली आहे तर ती बाकी आलेली आहे 2. बाकी किती आहे 2, आणि बाकी 2 आहे म्हणून तो पुन्हा 2 नंबरच्याच दगडावर येऊन थांबला असेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर लक्षात ठेवा, किती उड्या मारल्या ह्या एकूण उड्या काढायच्या. सुरुवातीला कोणत्या दगडावर होता तो त्याच्यामध्ये प्लस करायचं आणि जी बेरीज येते त्याला एकूण दगडानं भागायचं. म्हणजे एवढे सगळे दगड तर तो फिरणारच आहे आणि जे काही शिल्लक राहील 2 तर तो 2 वर असेल. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवून घेतलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आण्या बन्या दिन्या आणि विन्या यांनी वर्ग सोबत्यासाठी गोष्टीचे पुस्तक आणले. ते त्याच्यापैकी एकाकडे आहे. त्या सर्वांना ते कोणाकडे आहे हे माहिती आहे आणि प्रत्येकाने त्यासंबंधी प्रतिपादन केले. जर त्याच्यापैकी फक्त एक प्रतिपादन असत्य असेल तर पुस्तक असलेली व्यक्ती निवडा. म्हणजे एक जण फक्त खोटं बोलतोय, बाकी सगळे खरं बोलतात, तर पुस्तक कुणाकडे असेल. फक्त एक जण खोटं बोलतोय असं समजायचंय आपल्याला, बाकी सर्वजण खरे बोलतात. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 4 जण आहेत आणि एकाकडे पुस्तक आहे आणि एक जण खोटं बोलतोय. तर पाहूया आपण, सुरुवातीला आपण विचार करूया की अन्य खोटं बोलतोय, म्हणजे माझ्याकडे पुस्तक नाही आणि दिव्याकडेही पुस्तक नाही असं कोण म्हणतोय? अन्य, म्हणजे हा खोटं बोलतोय. याचा अर्थ अन्याकडे तर पुस्तक असेल किंवा दिव्याकडे तरी पुस्तक असेल.
आता हे तिघं पण खरं बोलतात. माझ्याकडे पुस्तक नाही हे मान्य होऊ शकतं, अन्याकडे पुस्तक नाही. आता हे खरं बोलतोय याचा अर्थ हे जे नाही म्हटलंय ते होय होणार नाही, म्हणजे पहिलं अन्या जो आहे तो खोटं बोलतोय हे चुकीचं आहे. आता आपण समजूया की बन्या खोटं बोलतोय. माझ्याकडे पुस्तक नाही आणि आण्याकडेही पुस्तक नाही, म्हणजे हा खोटं बोलतोय याचा अर्थ बन्याकडे तरी पुस्तक आहे किंवा आण्याकडे तरी पुस्तक आहे, हा खोटं बोलतोय याचा अर्थ. तर पुढचं जर विधान पाहिलं आपण, माझ्याकडे पुस्तक नाही आणि बन्याकडेही पुस्तक नाही, हे खरं आहे. आता हे खरं असेल तर हे खोटं होतं, म्हणजे हे पण सत्य होतं. बन्याकडे पुस्तक नाही हे सत्य आहे आणि माझ्याकडे पुस्तक नाही हे पण सत्य होतं, म्हणजे हा खोटं बोलू शकत नाही. समजा दिव्या खोटं बोलते असं समजलं, माझ्याकडे पुस्तक नाही आणि बन्याकडेही पुस्तक नाही, म्हणजे ही दिव्या जी आहे ही खोटं बोलते, म्हणजे दिव्याकडे पुस्तक असेल किंवा बन्याकडे, म्हणजे आण्या खरं बोलत असेल 100%. तर हा काय म्हणतो, दिव्याकडे पुस्तक नाही, म्हणजे हे पण खोटं होतं. आता विण्याचा जर विचार केला आपण, माझ्याकडे पुस्तक नाही आणि आण्याकडेही पुस्तक नाही. आता याच्याकडे नाही आणि आण्याकडे नाही, याचा अर्थ याच्याकडे तरी असेल किंवा आण्याकडे तरी असेल. आता याला पुष्टी देणार हे तिघं तर खोटं बोलून काही उपयोग झाला नाही, म्हणजे हा जर खोटं बोलत असेल हा एकटा खोटं बोलत असेल समजूयात, तर हे सगळे खरं बोलतात आणि ह्यांची खरं वाक्य बरोबर आहेत का पाहूयात. माझ्याकडे पुस्तक नाही, दिव्याकडेही पुस्तक नाही, म्हणजे दिव्याकडे पुस्तक नाही म्हणते हे, आण्याकडे पुस्तक नाही, बन्याकडे नाही, पण विण्याकडे पुस्तक नाही असं कुणीच म्हटलं नाही, लक्षात घ्या. विण्याकडे, दिव्याकडे नाही, आण्याकडे नाही, बन्याकडे नाही, पण विण्याकडे नाही, म्हणजे माझ्याकडे नाही, म्हणजे विण्याकडे असेल हे खरं, म्हणजे हा खोटं बोलतोय. म्हणून पुस्तक हे विण्याकडेच असलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 पुस्तक विण्याकडे असेल हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. यानंतर पुढील प्रश्न आहे, जयचे मांजर आमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे, परंतु ते जैनीच्या मांजरापेक्षा आकाराने लहान आहे. फिजाचे मांजर आकाराने वेणूच्या मांजरा एवढे आहे, जे ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे असून जयाच्या मांजरापेक्षा लहान आहे. जर आकाराने मोठी मांजरे वेगवान असतील आणि आकाराने लहान मांजरे आज्ञाधारक असतील, तर पुढील यादीतून सर्वात वेगवान आणि सर्वात आज्ञाधारक मांजराची जोडी निवडा. तर या ठिकाणी पहा, दिलेल्या माहितीवरून एक गोष्ट लक्षात येते, जर आपण याचा जर आलेख ड्रॉ केला तर या पद्धतीने येतो. तर जयाचे मांजर ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे. म्हणजे आपण जर या ठिकाणी जर जया काढली आकृतीमध्ये, आलेखाच्या द्वारे आपण हा प्रश्न सोडवून घेतोय जया, तर हे जयाचं मांजर आहे, एवढा आहे समजूयात. तर ते ॲमीच्या मांजरापेक्षा मोठा आहे, तर या ठिकाणी ॲमी काढूयात, ॲमी, तर हे ॲमीचं मांजर आहे असं समजूयात, इतकं आहे. परंतु ते जैनीच्या मांजरापेक्षा आकाराने लहान आहे. हे जयाचं मांजर ॲमीपेक्षा मोठं आहे, पण जैनीच्या म्हणजे जैनीपेक्षा लहान, म्हणजे जैनीचं मांजर सगळ्यात मोठं असलं पाहिजे. तर हे जैनी, हे जैनीचं मांजर एवढं मोठं आहे, जयाचं एवढं आहे, ॲमीचं एवढं आहे. त्यानंतर फिजाचे मांजर आकाराने वेणूच्या मांजरा एवढे आहे, म्हणजे फिजाचं आणि वेणूचं दोन्हीचं सारखं आहे, जे ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे असून जयाच्या मांजरापेक्षा लहान आहे, म्हणजे ॲमीपेक्षा मोठा आहे. तर या ठिकाणी जर आपण हे केला विचार, तर इतकं आपण विचार करूयात, आणि एवढंच मांजर दुसरं पण आहे. तर हे कुणाचे आहेत, फिजा, आणि हे वेणूच्याच मांजरा इतका आहे, फिजा आणि वेणू. तर ह्या दोन्हीची मांजरं एवढी आहेत, जे ॲमीपेक्षा उंच आहेत परंतु जयापेक्षा लहान आहेत. तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय पहा, दिलेल्या माहितीवरून सर्वात वेगवान, तर वेगवान काय, मोठी आकाराची वेगवान, मोठं कोण आहे या ठिकाणी, हा जैनी, म्हणजे हा सगळ्यात वेगवान असेल. आणि आज्ञाधारक सर्वात लहान असलेला, सर्वात लहान कोणता आहे, आम्ही, मग हा असेल आज्ञाधारक. तर आपल्याला विचारले की वेगवान आणि आज्ञाधारक, वेगवान कोणाचं आहे, जैनीचं, जैनी व
आज्ञाधारक कोणाचं आहे? ॲमीचं, जैनी व ॲमी. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे, जैनी व ॲमी. यानंतर पुढील प्रश्न आहे, सर्व विद्यार्थ्याच्या गटामध्ये 2/5 मुली आहेत, त्यातील 2/3 मुलींनी 90%च्या वर गुण मिळवले. जर 36 मुलींनी गणितात 90च्या वर गुण मिळवले असतील तर मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार पहा, मुली आहेत 2/5, तर राहिलेली कोण असतील? मुले. तर मुले किती असतील? मग मुले असतील 3/5, कारण 2/5 म्हणजे 5 पैकी 2 भाग, 5 पैकी 3 भाग मुले असतील. त्यानंतर असं सांगितलं की यातील 2/3 मुलींना 90च्या वर गुण मिळाले. म्हणजे पहा, याच्यापैकी 2/3 मुलींना 90च्या गुण, आणि हे 36 मुली आहेत, म्हणजे 2/3 बरोबर किती आलं? 36. तर पहा, 2/3 बरोबर 36, तर 1/3 बरोबर किती येईल? 12. तर हे 2/3 आणि 1/3 म्हणजे हे 90 पेक्षा जास्त असलेले, हे 90 पेक्षा कमी असलेले, एकूण विचार केलं, सॉरी, हे 18 येतील. 36च्या निम्मा 18, 1/3 18, 2/3 36, दोन्हीची बेरीज झाली 54. म्हणजे एकूण मुली किती आहेत? 54. एकूण मुली 54, म्हणजे 36 90च्या वरच्या, 18 राहिलेले 90 पेक्षा कमी असलेले 18 मुली आहेत, म्हणजे त्या 1/3 आहेत. तर टोटल मुली झाल्या 54, आणि आपल्याला मुली सांगितले 2/5, म्हणजे 2/5 मुली म्हणजे किती झाल्या? 54 झाल्या. तर आपल्याला 3/5 पाहिजेत. पहा, 5 पैकी 2 भाग म्हणजे 54, 2 भाग म्हणजे 54, मुलं किती आहेत? 3 भाग, मग 3 भाग म्हणजे किती असतील? तर 2 भाग म्हणजे 54, 1 भाग म्हणजे 27, मग 3 भाग म्हणजे 27 गुणिले 3 बरोबर 81. म्हणजे मुली सोडून जे विद्यार्थी आहेत ते म्हणजेच मुलं, तर मुले या ठिकाणी किती असतील? मुले 81. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं गणित सोडवण्याची एक थीम लक्षात जर आली ना, तुम्ही कोणतेही प्रश्न अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवू शकतात. तर या पद्धतीनं हे सर्व प्रश्न सोडवून घ्या. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.